काही दिवसांपूर्वी एका पार्टीमध्ये हर्षवर्धनने सई आपलीच मुलगी असल्याचं खोटं सागरला सांगितलं होतं। सागरला त्याच्यावर विश्वास बसला आणि तो मुक्ताला त्या पार्टीत एकटीला सोडून घरी निघून आला। त्यानंतर मुक्ताला हर्षवर्धन आणि सावनीने घरी सोडलं। मग मुक्ता घरी आली तेव्हा सई सागरला मुक्ताविषयी विचारत होती, पण सागरच्या डोक्यात सतत हर्षवर्धनने सांगितलेलं खोटं येत होतं। त्यामुळे तो रागाच्या भरात सईला ढकलतो, पण तितक्यात मुक्ता येऊन सईला पडता पडता वाचवते। त्यानंतर मुक्ता सागरला चांगलंच फटकारते। पुन्हा जर सईला अशी वागणूक दिली तर याद राखा असं सागरला सुनावते। या घटनेनंतर मुक्ता सागरला एक अट घालते, दारू पिऊन सईला भेटायचं नाही असं मुक्ता सागरला म्हणते। तरीही देखील पुन्हा सागर सईवर चिडताना दिसणार आहे। याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे। या प्रोमोमध्ये हर्षवर्धन सईला फोनवर विचारतो की तू कोणासारखी दिसतेस ग? सई म्हणते माहीत नाही। मग हर्षवर्धन म्हणतो विचार की तुझ्या पप्पांना। त्यामुळे सई सागरला विचारायला जाते। सई सागरला विचारते की पप्पा मी कोणासारखी दिसते? हे ऐकून सागर संतापतो आणि पुन्हा एकदा सईला ढकलतो। तितक्यात सागरचे बाबा सईला पडता पडता वाचवतात। हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो। शेवटी मुक्ता कोळी कुटुंबांसमोर एक निर्णय घेते, तो म्हणजे सागरला शिक्षा देण्याचा। मुक्ता म्हणते घरातल्या लहानांशी मोठ्यांशी उद्धटपणे वागणाऱ्या माणसांचा मला तिटकारा आहे। असं वाटतं असं वागणाऱ्या माणसाला एकदा तरी शिक्षा व्हावी। मुक्ताच्या या निर्णयाला कोळी कुटुंब सहमती देतात का आणि मुक्ता काय शिक्षा देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।